आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी संभाजीनगरमधून समोर येते। संभाजीनगरमधील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी सिद्धांत संजय शिरसाट यांचा अर्ज बाद झालेला आहे। बोलीची 25% रक्कम न भरल्यानं हा अर्ज बाद झालाय। शेवटच्या दिवशीही सिद्धांत शिरसाट यांनी रक्कम भरली नाही, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झालाय। प्रकरणातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडल्याची चर्चा मात्र त्यामुळे सुरू झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल लिलाव प्रकरणामध्ये मोठी अपडेट ही समोर आली आहे। संजय शिरसाट, मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। लिलाव प्रक्रियेमध्ये कंपनीला लिलावात लावलेल्या बोलीची 25% रक्कम एका महिन्याच्या आत भरायची होती, मात्र ही रक्कम न भरल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झालाय। मात्र त्यांनी स्वतःहून या प्रकरणातून काढता पाय घेतला का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, खरं तर या प्रकरणी मंत्री संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र हे अडचणीमध्ये आले होते आणि त्यांचा आता अर्ज बाद झालेला आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच या प्रकरणातून काढता पाय घेतला का, अशी चर्चा सुरू आहे। अधिकची माहिती। ते अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले होते। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेल विड्स जे आहे तिचा लिलाव झाला होता आणि त्या लिलाव जो आहे तो 67 कोटी रुपये जे आहे ते संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धार्थ शिरसाट यांनी खरेदी केल्याचा जो आहे तो आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता। आणि त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्या मुलाकडे एवढा पैसा आला कुठून, असा देखील प्रश्न जो आहे तो देखील करण्यात आला होता। त्यामुळे यामध्ये जो आहे ते अनेक चर्चेचा विषय जो आहे तो हे बनला होता। त्यामुळे संजय शिरसाट जे आहे ते अनेक वेळा आपल्याला अडचणीत आल्याचे देखील पाहायला मिळाले होते। त्यामुळे मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांनी त्या हॉटेलच्या लिलावामधून आम्ही माघारी घेत असल्याचं कबुली देखील दिली होती। मात्र त्यानंतर आता त्या लिलावाहून एक महिना उलटला आणि त्यानंतर लिलाव झालेली रक्कम जी आहे ती 25% रक्कम एक महिन्याच्या आतमध्ये सदरील कंपनी असेल त्या कंपनीला द्यावा लागते। मात्र ही रक्कम न भरल्यामुळे आज तो शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या तारखेमध्ये देखील सिद्धार्थ शिरसाट जे आहे त्यांनी हा हॉटेलचा लिलाव घेतलेला होता। मात्र रक्कम न भरल्यामुळे आता सिद्धार्थ शिरसाट यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने जो आहे तो हॉटेल विड्सचे जे आहे ते लिलाव होणार आहे। मात्र संजय शिरसाट यांनी काही दिवसापूर्वीच कबुली दिली होती की मी या लिलाव प्रकरणातून आम्ही माघारी घेत असल्याचं देखील त्यांनी म्हणलं होतं। याच हॉटेलमुळे जे आहे ते शिरसाट अनेक वेळा अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले होते, त्यांच्यावरती आरोप देखील करण्यात आले होते। जगदीश, मात्र विजय, इम्तियाज जलील यांनी सुद्धा आरोप केला होता, खरं तर या हॉटेलमध्ये इतर पार्टनर आहेत की नाही, असा सुद्धा आरोप होता की केवळ संजय शिरसाट यांच्या पुत्राकडेच हे संपूर्ण हॉटेल आहे, असाही आरोप होता। यावर नंतर सुद्धा राजकारण पेटलं होतं। नक्की जगदीश, जर पाहिलं तर यावरती जे आहे ते अनेक राजकारण आपल्या पेटल्याचं पाहायला मिळत होतं। माजी खासदार इम्तियाज जलील असतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील अथवा चंद्रकांत खैरे असतील, यांच्याकडून देखील जो आहे तो आरोप करण्यात आला होता। हॉटेल विड्स ही जी आहे ती सिद्धार्थ शिरसाट यांनीच घेतल्या असल्याचं देखील म्हणलं होतं। मात्र यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना हॉटेल जी आहे ती मुलांनी एकट्याने घेतली नव्हे तर यामध्ये 5 पार्टनर असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। यावरती या तिन्ही नेत्यांनी जे आहे ते तुमचे 5 पार्टनर कोण त्यांचं नाव जाहीर करावे असं देखील म्हणलं होतं। मात्र यावरती संजय शिरसाट यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नव्हता आणि त्यानंतर त्यांच्याकडून नावं देखील जी आहे ती पार्टनरची घोषित करण्यात आली नाही। त्यामुळे ही हॉटेल जी आहे ती नक्की संजय शिरसाट यांच्याच मुलाची असावी असा देखील अंदाज जो आहे तो देखील लावण्यात आला होता। त्यामुळे हॉटेलची रक्कम जी आहे ती या बाकीच्या पार्टनर देखील भरली नाही आणि सदरील 30% रक्कम आम्ही खिशातून भरत आहोत 5 पार्टनर मिळून आणि त्यानंतर बाकीची बँक लोन जे आहे ते केलं जाईल असं देखील शिरसाट यांनी म्हटलं होतं। मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं तर ती रक्कम देखील लिलावाची प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण होऊन एक महिना उलटला, आज शेवटची तारीख होती। मात्र यामध्ये संजय शिरसाट यांचा मुलगा जो आहे सिद्धार्थ शिरसाट याने उर्वरित 25% रक्कम जी आहे ती आता लिलाव प्रकल्प भरले नाही, त्यामुळे आता त्यांचा अर्ज देखील बाद झालेला आहे। मात्र यामध्ये इतर जे आहे ते निविदा जे आहे ते आलेल्या नसल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता विड्स हॉटेल जे आहे तिचा पुन्हा एकदा नव्याने लिलाव जो आहे तो होणार आहे। जगदीश, मात्र विजय, खरं तर विड्स हॉटेल लिलाव प्रकरणी ज्यावेळेस बातमी समोर आली त्यावेळेस संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुद्धा झाला होता। त्यांची अनेक प्रकरणं त्यानंतर इम्तियाज जलील यांनी बाहेर काढली होती, पत्रकार परिषद घेऊन ही प्रकरणं बाहेर काढली होती। त्यामुळं पुढे कुठलाही वाद होऊ नये किंवा अडचणीमध्ये येऊ नये यासाठी सिद्धांत शिरसाट यांनी स्वतःहून हा अर्ज बाद करण्यासाठी काही प्रयत्न केले का? मुद्दामहून 25% रक्कम भरली नाही? नक्कीच असाच एक अंदाज म्हणावा लागेल, कारण मागील काही दिवसापासून जर पाहिलं गेलं तर मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्यावरती जो आहे तो भूखंड लाटण्याचा किंवा जमीन लाटण्याचा आरोप जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळत आहे। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी
तब्बल 5 प्रकरणं जे आहे ते देखील यामध्ये काढलेले पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते त्यांनी पुराव्यासहित या संपूर्ण संजय सिरसाट यांनी जमिनी लाटल्याचं म्हणलेलं आहे. साजेगाव परिसर असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरतील देखील काही भूखंड जो आहे तो देखील संजय सिरसाट यांनी कमी लिलावात घेतला असल्याचं म्हणलेलं आहे. त्याचबरोबर एमआयडीसी परिसरामध्ये देखील काही जमीन जी आहे ती देखील सिरसाट यांनी घेतल्याचं म्हणलेलं आहे. आणि विड्स हॉटेल नंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडून हा आरोप करण्यात आला होता, मात्र आता इम्तियाज जलील यांच्याकडून देखील हे प्रश्न जे आहे ते उपस्थित करण्यात आलेले आहे. जी मात्र त्यानंतर विजय पाहिलं तर संजय सिद्धांत शिरसाट यांनी उर्वरित बोलीची 25% रक्कम भरली नाही, या संदर्भात तुमचं सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडून या प्रकरणी काही कारण समोर आलंय का? नाही, या बाबतीत सिरसाट जे आहे त्यांच्या संदर्भात अद्यापही चर्चा झालेली नाही. कारण सिद्धार्थ सिरसाट जे आहे ते अद्यापही मीडियाशी बोललेले नाही आणि संजय सिरसाट जे आहे ते त्यांना या बाबतीत विचारणा केली असता सदरील प्रकरण जे आहे ते त्यांनी या बाबतीत कुठलाही खुलासा दिला नाही. मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी स्वतःहून पत्रकार परिषद बोलून या बाबतीत खुलासा केला होता. आम्ही हॉटेल विड्स मधून लिलावातून आम्ही माघारी घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कदाचित सिद्धार्थ सिरसाट यांनी हा स्वतःहून आज जी उर्वरित 25% रक्कम जी आहे ती भरली नसावी असा अंदाज जो आहे तो आता वर्तवला जात आहे. ठीक आहे जगदीश. विजय, तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.